प्रथम महापराक्रमी, दैदिप्यमान, संस्कृत पंडित, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस त्रिवार वंदन। आज फाल्गुन अमावस्या म्हणजेच बलिदान मासाचा शेवटचा दिवस। आजच तुळापूरच्या मातीला पवित्र करून इंद्रायणी आणि भीमा नदीच्या साक्षीने एक शौर्य गाथा अनंतात विलीन झाली। काय आहे बलिदान मास? ज्याच्या मुळा खातोय सुखाचा घास, पाळूया त्यांचा बलिदान मास। छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले क्षणापासून म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून अति क्रूर पाशवी छळ सहन करत शेवटी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे तुकडे तुकडे झाले आणि श्री शंभूराजे मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच अति धीरोत्तपणे चालत होते। म्हणूनच संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळला आहे। छत्रपती संभाजीराजेंचा त्याग, शौर्य आणि धर्माप्रती बलिदानाने इतिहासही अमर झाला। असं म्हणतात, वाघाच्या पोटी जन्माला यायलाही वाघाचंच काळीज लागतं। हे शंभूराजेंच्या ह्या वाक्यातूनच प्रतीत होतं। जर रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून मृत्यूची माझी अशी ओळख होणार असेल तर रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन, 1000 वेळा जन्म दे पण शिवपुत्र म्हणून दे। शत्रूलाही अजिंक्य राहिलेला, मृत्यूवर विजय मिळवलेला नव्हे तर शत्रूलाही वाटलं की छत्रपती संभाजीराजेंसारखा एखादा तरी पुत्र आपल्या पोटी का नाही जन्मला। हीच आहे माझ्या प्रतिभावंत राजेची प्रतिमा। सामान्य माणसाच्या आयुष्यात एक दिवस मृत्यू असतो, पण छत्रपती संभाजीराजेंनी तब्बल 40 दिवस रोज एक नवीन मृत्यू भोगलाय। ज्या राजाच्या बलिदानामुळं मंदिरावरचा कळस आणि दारातील तुळस शिल्लक राहिली। राजानं आपल्या आयुष्याची होळी केली, तुमच्या आमच्या आयुष्यात दिवाळी साजरी व्हावी म्हणून। शरीराचे तुकडे तुकडे झाले पण धर्मांतर केले नाही का? तर प्रत्येकाला स्वधर्मात स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे म्हणून। स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला या मातीला का? तर प्रत्येकानं स्वराज्याच्या सुराज्यात सुखाचा श्वास घ्यावा म्हणून। राजेंनी मान झुकवली नाही तर मृत्यू स्वीकारला, तुम्ही आम्ही ताट मानेनं जगलं पाहिजे म्हणून। पण जगाच्या इतिहासात ह्या पराक्रमी योद्ध्याच्या नशिबात मात्र राजकारणी, साहित्यिक आणि रसिक असं मिश्रण आलं। पण छावा चित्रपटाने राजेंचा धगधगता इतिहास जिवंत केला। छावाच्या जोरदार स्वागताने ते सिद्धही केलं आणि शिवपुत्र संभाजी म्हणजेच सिंहाचा छावा नव्याने जन्माला आला। असं म्हणतात, शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात। ह्या म्हणीत काल परत्वे बदल करून संभाजींचा विचार जन्मावा घराघरात ही म्हण प्रचलित करण्याची गरज आहे। आजच्या तरुण पिढीसाठी छावा ही एक प्रेरणादायी गाथाच आहे। स्वाभिमानाने आणि जिद्दीने जगण्याची ज्वाज्वल्य प्रेरणा देणारा एक जीवन शिक्षक आहे। सिंहाच्या तोंडात घालून हात, मोजती दात, ही मर्द मराठ्यांची जात अशी शौर्यगाथा असलेले छत्रपती संभाजीराजे, त्यांच्या बलिदानाची उतराई अजन्म शक्य नाही। शंभूराजांच्या अंगावरचा एक एक घाव हा मराठ्यांच्या अंगावरचा कधीही न मिटणारा ओरखडा आहे। म्हणून हे बलिदान प्रत्येकाच्या हृदयात अखंड धगधगतच राहिलं पाहिजेत। शेवटी इतकंच, छत्रपती संभाजी हा एक संस्कार आहे, हा एक विचार आहे। चला तर मग ह्या विचारावर विचार करूया आणि हा संस्कार झोपडी झोपडी नव्हे तर खोपडी खोपडी पर्यंत पोहोचवूया।